आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून। शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली। सुप्रीम कोर्टामध्ये 2 आठवड्यांनी सुनावणी होणार। अजित पवार गटाच्या वकिलांनी विनंती केल्यानं सुनावणी पुढे ढकलली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज धाराशिव दौऱ्यावर। मराठा आंदोलक जरांगेंची भेट घेण्याची शक्यता, तर राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला। फडणवीसांवर कावळ्यांनी अनेक हल्ले केल्यानं ते आता रक्तबंबाळ झाले। झूट बोले कव्वा काटे या फडणवीसांच्या वक्तव्यावरून राऊतांचा टोला। मराठा क्रांती ठोक मोर्चाचं आज मुंबईत आंदोलन। फडणवीसांच्या निवासस्थानापासून पवारांच्या निवासस्थानापर्यंत मोर्चा काढण्यात येणार। मात्र तत्पूर्वी रमेश केरे पाटील आणि कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। मनोज जरांगे निवडणूक लढले नाही तर ते शरद पवारांचेच आहेत हे पक्क होईल। प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगेंवर निशाणा। ओबीसींनी हक्कासाठी लढलं पाहिजे याची जाणीव जरांगेंनी करून दिली। जरांगेंचा फोटो घरात लावा, निवडणुकीपर्यंत त्यावर एक हार चढवा। ओबीसी आरक्षण बचाव यात्रेदरम्यान प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। सावध रहा म्हणजे कुणबी मराठा दरोडेखोर आहे का? बच्चू कडूंचा प्रकाश आंबेडकरांना सवाल। तर कळत नसेल तर बोलू नका, प्रकाश आंबेडकरांचं बच्चू कडूंना प्रत्युत्तर। आम्ही रामदास आठवलेंचाच पक्ष खरा असं म्हणालो तर किती वेदना होतील? प्रकाश आंबेडकरांनी कायद्याचा अभ्यास करावा। शिंदेंची शिवसेनाच खरी या प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यानंतर राऊतांचं उत्तर। शरद पवार गटानं विधानसभा निवडणुकीसाठी 100 मतदारसंघात निरीक्षक नेमले। विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाची तयारी सुरू। इच्छुक उमेदवार आणि मतदारसंघातील ताकदीचा आढावा घेतला जाणार। मनोज जरांगेंच्या दुसऱ्या टप्प्यातील शांतता रॅलीला उद्या सोलापूरमधून सुरुवात होणार। जरांगेंच्या सभास्थळाचा पोलीस आयुक्तांकडून आढावा। महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक। उदय सामंतांच्या बंगल्यावर बैठकीचं आयोजन। तिन्ही पक्षाचे प्रत्येकी 2 प्रतिनिधी उपस्थित राहणार। देवेंद्र फडणवीसांनी बोलावली मुंबईतील आमदारांची बैठक। रात्री 8 वाजता सागर बंगल्यावर बैठकीचं आयोजन। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड आणि पालघरमधील आमदार उपस्थित राहणार। मनसे संभाजीनगर जिल्ह्यातील विधानसभेच्या 5 जागा लढवणार। राज ठाकरेंच्या संभाजीनगर दौऱ्यामध्ये उमेदवारांची नावं जाहीर होण्याची शक्यता। उद्धव ठाकरे आज दिल्लीमध्ये अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेणार। ठाकरे राहुल गांधी यांच्यासह सोनिया गांधींना देखील भेटण्याची शक्यता। खासदार संजय राऊतांची माहिती। बांगलादेशवरून दिल्लीतील सरकारनं धडा घ्यावा। शेख हसीना यांच्यावरून देशातील राज्यकर्त्यांनी चिंतन करावं। संजय राऊतांचं वक्तव्य। बांगलादेशातील परिस्थितीवर आयोजित दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक संपन्न। सर्वपक्षीय नेत्यांना परराष्ट्र मंत्र्यांनी बांगलादेशातील परिस्थितीची माहिती दिली। राहुल गांधींसह टीएमसी आरजेडीचे नेते देखील बैठकीला उपस्थित। पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी सीसीएसची 1.5 तास बैठक। परराष्ट्र मंत्री आणि एनएसए अजित डोवाल यांनी मोदींना बांगलादेशातील परिस्थितीची माहिती दिली। भारतामधील बांगलादेश हायकमिशनची सुरक्षा वाढवली। सरकारकडून सुरक्षा वाढवण्याचा निर्णय। बांगलादेशच्या मुख्य विरोधी पक्षनेत्या आणि माजी पंतप्रधान खालिदा जियांची तात्काळ सुटका करण्यात येणार। अध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांची घोषणा। सोलापुरातील माढा विधानसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता। पवार गटाच्या माढ्याच्या जागेवर काँग्रेसच्या नगराध्यक्षा मिनल साठे यांचा दावा। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविरोधातील जनहित याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली। राज्य सरकारनं कशा पद्धतीने योजना राबवाव्यात हे न्यायिक कार्यक्षेत्राचा भाग नाही, उच्च न्यायालयाचा निर्वाळा। लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये टिकणार। अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख। विरोधकांच्या टीकेवर अजित पवार यांचं उत्तर। आनंदाचा शिधा प्रकरणी राज्य सरकारला उच्च न्यायालयाचा दिलासा। निविदेमधील अटींना आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळल्या। बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये शिंगणे विरुद्ध शिंगणे असा सामना रंगण्याची शक्यता। दादा गटाचे आमदार राजेंद्र शिंगणेंची पुतणी गायत्री शिंगणे पवार गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी मुंबई पोलिसांकडून अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल। आपल्याला बेकायदा ताब्यात ठेवल्याच्या भिंडेच्या दाव्याचं उच्च न्यायालयात पोलिसांकडून खंडन। होर्डिंग दुर्घटना प्रकरणातील मुख्य साक्षीदार अर्शद खान अद्यापही एसआयटीच्या हाती लागला नाही। मुंबई पोलीस कोर्टामध्ये जाण्याची शक्यता। पोलीस अर्शद खानला फरार घोषित करण्याची मागणी करणार। कर्णबधीर प्रवर्गातून बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी। अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय घोगरे यांची मागणी। गोदावरीला आलेला पूर आता ओसरला। गंगापूर धरणामधला विसर्ग कमी केल्यानं पूर ओसरण्यास मदत। दुतोंड्या मारुतीच्या तळपायापर्यंत आता पाणी।
जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 20%वर 58,000 क्युसेक वेगानं धरणामध्ये पाण्याची आवक 5 दिवसांमध्ये जायकवाडी धरणातील पाण्याची पातळी 4%वरून आता 20%वर. भुसावळच्या हातनूर धरणाचे 8 दरवाजे पूर्णपणे उघडले. 29,947 क्युसेकनं पाणी तापी नदीमध्ये विसर्ग. राज्यातील 2,997 धरणांमध्ये 916.75 टीएमसी पाणीसाठा. राज्यभरातील एकूण 34 धरणांमधून पाण्याचा विसर्ग. सोलापूरच्या करमाळ्यातील उजनी धरण ओव्हरफ्लो. धरणामधून 1,25,000 क्युसेक पाण्याचा भीमा नदी पात्रामध्ये विसर्ग. उजनी आणि वीर धरणामधून सोडलेल्या पाण्यामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ. पंढरपुरातील जुना ऐतिहासिक दगडी पूल आणि इस्कॉन घाट पाण्याखाली. नवी मुंबईतील मोरबे धरणामधील पाणीसाठा 90%वर. पाऊस झाल्यास धरण पूर्ण क्षमतेनं भरून वाहणार. कोयना पाणलोट क्षेत्रामध्ये पावसानं विश्रांती घेतल्यानं कोयना धरणाचे दरवाजे बंद. पाण्याची आवक घटल्यानं धरण व्यवस्थापनाचा निर्णय. नदीकाठच्या गावांना दिलासा. 16 दिवसांनंतर कोल्हापूरची पंचगंगा नदी इशारा पातळीच्या खाली. पावसानं विश्रांती घेतल्यानंतर पंचगंगा नदीची पाणी पातळी 38 फूट 11 इंचांवर. खडकवासला धरणामधून सलग 13 दिवसात 16.42 टीएमसी पाण्याचा विसर्ग. खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये पडलेल्या मुसळधार पावसानं 4ही धरणं तुडुंब. पुण्याच्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील 4ही धरणांमधील पाणीसाठा 89%वर. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद. पुण्याच्या भोर तालुक्यातील नीरा देवधर धरणामधून पाण्याचा विसर्ग कमी. धरणामध्ये सध्या 96% पाणीसाठा. आवश्यकतेप्रमाणे विसर्ग कमी अधिक केला जाणार. टोलमाफी आंदोलनातील काँग्रेसच्या 22 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल. कोल्हापुरातील किणे टोलनाक्यावर झालेल्या आंदोलकांवर जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचल्यानं वाहनधारकांना मनस्ताप. प्रशासनानं योग्य उपाययोजना करण्याची मागणी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसामुळे डोंगराळ भागातील रस्त्यांची दुरवस्था. खराब रस्त्यांमुळे अत्यावश्यक सेवांना अडथळा. नागरिकांसह रुग्णांचे देखील मोठे हाल. जळगावच्या मुक्ताईनगर रावेर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांसाठी रस्त्याच्या कामाला आता सुरुवात. शेतकऱ्यांनी आमदार चंद्रकांत पाटलांचे आभार मानले. जळगावच्या यावल बामनोद फैजपूर परिसरामध्ये शेती पाण्याखाली. शेती पिकांचं मोठं नुकसान.